श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तीसार अंतिम अध्याय 40. इंद्राने केलेला सोमयाग, त्याकरिता सर्व नाथांचे आगमन, नाथांचा आशीर्वाद व समारोह. चरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याच्या मनास लागून राहिला. त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली की तो अल्पवयी असून तेजस्वी आहे खरे, पण प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून बितविले आणि आपली करामत दाखविली. इतके सामर्थ्य दुसरा कोणाचे नाही. एक वाताकर्षण विद्या ही देवविद्या कशी फैलावी कळत नाही, परंतु ती विद्या आपणास साध्य होईल अशी काहीतरी युक्ती काढावी. नाहीपेक्षा त्याच्या घरी जाऊन त्याचे दायित्व स्वीकारून त्यास आनंदित करावे. अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नाथास येथे आणावे हे फार चांगले. सोमयाग करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथात येथे आणाव्यास ठीक पडेल. ते येथे आल्यानंतर तू त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर राहा आणि त्याच्या मर्जीवरून वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे. हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो. ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला. परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला. बृहस्पती म्हणाला, अष्टवसूपैकी उपदेक्ष वसू मच्छिंद्रनाथाचा पिता होय. तो जाऊन त्यास घेऊन येईल. पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदर सत्कार झालेला आहे. तो नवनाथास घेऊन येऊन तुझा हेतू सफल करेल. हे ऐकून इंद्राने उपदेक्ष वसूस बोलावून त्यास आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथास आणास पाठविले. मग तो बद्रिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला. गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफा, गोपीचंद्र, जालंधर, अडबंगी आदी नाथ मंडळी तेथेच होती. उपदेक्ष वसू येताच मच्छिंद्रनाथाने उठून त्याच्या पायावर मस्तक ठेवले. त्याने सर्वांसमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथास अमरपुरीस येऊन घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्यास कोण येण्याचे कबूल करून घेतले. मग जालंधर, कानिफा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष, अडबंगी, गोपीचंद्र आदी करून जोगी विमानात बसले. गौड बंगाल्यास हेळपट्टणास येऊन गोपीचंद्राने आपल्या आईस घेतले. मग तेथून वडवाळ गावी जाऊन वटसिद्धनाथास बोध करून परवड घेतली. तसेच गोमतीच्या तेरी जाऊन भरतोळीस घेतले. ताम्रपणीच्या काठी जाऊन चरपटीनाथास घेतले. पूर्ण प्रांतात विटगाहून रेवणनाथास घेतले असो. याप्रमाणे 84 सिद्धांसह नवनाथ विमानात बसून सोमयाग करताना अमरावतीस गेले. त्यांचे विमान आलेले पाहिल्याबरोबर इंद्रनाथास समोर गेला आणि नम्रपणाने बोलून त्याच्या पाया पडला. मग त्याने सर्वात घरी नेऊन आसनावर बसविले व त्यांची षोडोपचारिक पूजा केली. सर्व देव आनंदाने त्यांच्यापुढे उभे राहिले. नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वात सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळविण्यासाठी प्रार्थना केली. मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी आपसात विचार करून सिंहला द्वीपामध्ये जे अटव्य अरण्य आहे तेथे शीतल छाया असून उदकाचा सुकाळ असल्याने ते ठिकाण यज्ञात बरे व स्त्रीसह स्वतः यज्ञात बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथाकडे कुंडात आहुती देण्याच्या कामाची त्याने योजना केली. हे वन किरोतलेच्या सीमेत होते म्हणून तेथे असलेल्या मीनानाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली. म्हणून मच्छिंद्रनाथाने उपदेक्ष वसूस त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे किरोतलेसही मी येथे घेऊन येतो असे सांगून उपदेक्ष वसू गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यांना राहून घेतले. मच्छिंद्रनाथाने मीनानाथास विद्याभ्यास शिकविला. पुढे बृहस्पतीने इंद्रास सांगितले की आपण यज्ञास न बसता उपदेक्षासूच बसवावे. मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उपदेक्ष वसूच्या हातात इंद्राने यज्ञ कंकण बांधले व आपण देखील ठेवू लागला. जो पदार्थ लागेल ते स्वतः इंद्र देत होता. त्याने सेवा करण्यास कसू ठेवली नाही. त्यावेळेस इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले. मीनानाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित असता इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून वाताकर्षण मंत्रविद्या साधून घेतली. ती प्राप्त होताच इंद्रास परमसंतोष झाला. 1 वर्ष यज्ञ चालला होता. तोपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित होता. यज्ञ सांगता होताच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला. मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथाची पूजा केली व वस्त्रभूषणे देऊन सर्वच कळवले. मग सर्व नाथ कंकासनावर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अन्याय घडला आहे, त्याची मला क्षमा
करावे. तो अन्याय हा की मीनानाथास विद्या पडवी असता ती सर्व मी चोरून शिकलो आहे. यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी. इंद्राचे चौर्यकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागाने शाप दिला की तू कपटाने आम्हास आणून विद्या साधून घेतली आहेस, पण ते निष्फळ होईल. तो शाप ऐकून उपदेश वसू व बृहस्पती यांनी पुष्कळ प्रकाराने विनवून त्यास संतुष्ट केले. नंतर इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अतिश्रमाने साधलेली विद्या फलद्रूप होण्यासाठी काहीतरी तोड काढावी अशी देवदिगनास विनंती करून रथबद्धी केली. मग नाथ म्हणाले, इंद्राने 12 वर्षे तपश्चर्या करावी व नाथपंथाचा छळ करू नये, म्हणजे त्यास ती फलद्रूप होईल. असा उशाप देऊन विमानारूढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करू लागले. यावेळी मच्छिंद्रनाथाने किलोत्तरेस विचारून मीनानाथासही समागमे घेतले होते. मैनावतीस हेळापट्टणास पोचविले व मीनानाथाचे सिद्ध शिष्य 3 झाले. त्या सर्व नाथांचे फाटाफट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरू लागले. इंद्राने सह्याद्री पर्वतावर 12 वर्षे तपश्चर्या केली. मंत्रयोगाच्या वेळेस तो जे पाणी सोडी त्या उदकाचा प्रवाह वाहू लागून तो भीमरथीस मिळाला. त्या ओघास इंद्रायणी असे नाव पडले. याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला. नवनाथ बहुत दिवसापर्यंत तीर्थयात्रा करीत होते. शके 1710 पर्यंत ते प्रकट रूपाने फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्ये कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ, ज्याच्या बायबा असे म्हणतात, तो राहिला. जालंधरनाथास जानपीर म्हणतात, तो गर्भ गिरोवर राहिला. आणि त्याच्या खालच्या बाजू गैनीनाथ, त्यास गैरपीर म्हणतात. वडवाळीस नागनाथ व रेवणनाथ विटगावी राहिला. चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अडभंगी नाथ गुप्त रूपाने अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत. भरतरी पाताळी राहिला. मीनानाथाने स्वर्गात जाऊन वास केला. गिरनार पर्वती श्री दत्तात्रयांच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला. गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले. मग विष्णूने विमान पाठवून मैनावतीस वैकुंठास नेले. 84 दिवसापासून नाथपंथ भरभराटीस आला. आता नवनाथाने चरित्र संपले असे सांगून मालुकवी म्हणतात, गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यास जो कोणी असला मानेल किंवा त्याची निंदा करेल तो विघ्न संतोषी इह परलोकी सुखी न राहता त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकात पडेल. हा श्री नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ शके 1741 प्रमाती नाम संवत्सरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालुकवीने स्वतः सुखरूप ठेवण्यासाठी व त्याचे हेतू परिपूर्ण होण्यासाठी श्री दत्तात्रयाची व नवनाथाची प्रार्थना करून संपविला. श्री गुरुदेव दत्त.